नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. त्यागमूर्ती राजमाता रमाई यांच्या 127व्या जयंतीनिमित्ताने रमाई महिला मंचतर्फे जिल्हा क्रीडा संकुल येथे अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळेस ग्रामीणचे आमदार, माजी नगरसेविका वंदना भामरे, शांती कमल बैसाने, कोमल वाघ, रेखा पवार, प्रतिभा तायडे, निर्मला गवळे, संगमित्रा तायडे, मीना तायडे, स्वाती तायडे, प्रीती मोरे, मंगला मोरे, विजया बिऱ्हाडे, सुरेखा थोरात, संजय भामरे, भाऊलाल वाघ, वसावेसर, नारेश चौधरी, गोपीचंद पाटील, गोविंद चौधरी आदी उपस्थित होते. आज 7 फेब्रुवारी 2025 सगळ्यांना माहिती आहे की आज राजमाता त्यागमूर्ती माता रमाईंची जयंती आहे आणि राजमाता रमाई महिला मंच महाराष्ट्र राज्य धुळे यांच्या वतीने दरवर्षी सालाबादाप्रमाणे याही वर्षी राजमाता रमाईंची जयंती मिरवणूक काढून साजरी होत आहे. आज 7 वर्ष पूर्ण झाले आणि 8वं वर्ष सुरू आहे. या 8व्या वर्षात आम्ही राजमाता रमाई महिला मंच जयंतीला पदार्पण करीत आहेत आणि सोने पे सुहागा असं म्हटलं जातं. आणि आमच्या या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आणि बुद्धवंदनेला आज आपल्या धुळे शहराचे पालकमंत्री तथा पणन तथा राजशिष्टाचार मंत्री जयकुमार भाऊजी रावल साहेब, त्याचप्रमाणे धुळे ग्रामीणचे आमदार माननीय रामभाऊ बदाणे साहेबजी यांचा आज आमच्या कार्यक्रमाला हजेरी लागली आणि आम्हाला त्यांचं मार्गदर्शन देखील लाभलं. आणि सालाबादाप्रमाणे संपूर्ण धुळे शहराच्याच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याच्या महिला. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.